मजगाव. यस, मजगाव आहेत. कॅप्टन पुरारला आपल्याला विनंती असेल, पहा इनिंग ब्रेक आहे. कॅप्टन पोचायचं आहे. पुरारच्या कॅप्टनला शेवटचा कॉल असेल, आपल्याला पोचावं लागेल टॉससाठी. राजू नाईक मुख्य आयोजक. राजू नाईक, आपण कुठे आहात? मुख्य आयोजक राजू नाईक सर. पुरार टीम पोचलेली नाही. राजू नाईक सर, सरा कॉन्टॅक्ट करा, विनंती असेल. चला केअर सर, पुन्हा जोडूया आपण. चेसिंग करताना आता गोंडघर संघ दिसेल. इम्पॅक्ट नक्की अखियार सर मुसेफ बंदरकरचा राहील या मॅच मध्ये, कारण मुसेफ बंदरकर कशी इनिंग खेळतायत त्याच्यावर किती डिपेंड राहील अखियार सर. मुसेफ बंदरकर एक अच्छा खिलाड़ी है श्रीवर्धन मसला तालुके के अंदर. अगर वो इस मैच को अगर 2 ओवर भी अगर रुकता है और 2 ओवर में 30 से 35 रन अगर बना लेता है मुसेफ बंदरकर अकेले के दम पर, तो आसानी से पीछे आने वाले बल्लेबाज इस मैच को आसानी के साथ निकाल कर ले जा सकते हैं. पहिल्याच बॉल फेकला हवेत. नियाज होता तिथे पण फक्त बघत राहिला. ही खासियत आहे मुसेफ बंदरकरची. पहिल्या बॉलला फेकलाय सीमारेषा पार षटकार. वसीम वर हल्ला केलाय पहिल्याच बॉलला. नक्कीच अखियार जर तुम्ही सांगितलं 30-35 धावा आणि हे काम काय आज मुसेफ करणार आहे अशातली गोष्ट नाही. प्रत्येक वेळेस त्याच्यावर विश्वास गोंडकरनी दाखवलाय. या मैदानात तो मसला श्रीवर्धन प्रीमियर लीग अय्यान 11चा चॅम्पियन कॅप्टन सुद्धा राहिलाय. त्यामुळे हे मैदान तो चांगलं ओळखतो. आणि मॅन ऑफ द सीरीज भी उस टूर्नामेंट के अंदर मुसेफ बंदरकर ने ही जीता. हो, बॅक टू बॅक. यावेळेस स्क्वेअर लेग हाय अँड हँडसम. लांब 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 खूप लांब षटकार. बहुत ही अच्छी बल्लेबाजी चल रही है बीच मैदान के अंदर. मुसेफ बंदरकर ऑन फायर. 2 गेंदों पर 2 बड़े हिट, ये आसान नहीं होता. हवा के संगसन घटा के संगसन गेंद को हवाई यात्रा पर भेजा. नक्कीच आता हवा आहे ती सरळ हाताच्या बॅटरला मदत करते. दुपार आपण पाहतो 12, 12:30, 1 नंतर ही हवा सरळ हाताच्या बॅटरला मदत करते. सकाळच्या सत्रामध्ये 12-1 पर्यंत डावखऱ्या बॅटरला मदत करते. इथे आता मुसेफला माहिती आहे, त्यामुळे टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आता आपण पाहिलं नक्कीच खूप चांगली फलंदाजी मुसेफची पाहायला मिळते. 2 बॉलमध्येच 12 धावा कुठल्यात. वसीमवर आता दबाव आहे. 52 धावा सेव्ह करायच्या आहेत. पुढचा बॉल या वेळेस चांगली गोलंदाजी पण उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा. गोलंदाज नाराज पंचांवर. नाराज आहेत वसीम. पुढचा बॉल फटका चांगला आहे. गोलंदाजी हीच तर रणनीती आहे. गोलंदाजी तुम्ही कुठे करताय, कुठे क्षेत्ररक्षक ठेवलाय, हे गोलंदाजाला अखेर सर माहिती असलं पाहिजे. मगात मुसेफनी हुशारी केली. हाच बॉल टाकला होता गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये होता. अड़ी सर, मैं आपको बताता चलूँ कि अपने यहाँ के गेंदबाजों को सिर्फ इतना ही पता है कि ऑफ साइड में गेंद रखना है. ऑफ साइड में रखना है, फील्डिंग के हिसाब से गेंदबाजी नहीं करते. ऑफ साइड में रखना है तो ऑफ साइड में ही रखते. अहो, काय घडतं इथे. रिप्ले मध्ये पाहायला मिळते आपल्याला काय घडलंय. हा ड्रामा मैदानामध्ये. अखेर सर हा नियम बऱ्यापैकी आपल्याला माहिती असला पाहिजे, पण आता काय निर्णय येईल पंचांचा हे पाहावं लागेल.
चला मुख्य आयोजक राजू नाईक मैदानात पहा काय ड्रामा घडलाय, विनंती असेल. चला मॅनेजमेंट प्लीज दोन्ही पंच आणि राजू नाईक यांची भेट घ्या, दोन्ही पंच प्लीज, आणि लवकर निर्णय द्या, आपल्याला खूप मॅचेस आहेत लक्षात घ्या. चला निर्णय द्या पंच आणि मॅच सुरू करा, विनंती असेल. फ्रेंड्स ग्रुप फारलची स्पर्धा आपण स्क्रीनवर पाहतोय. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून फातिमा ट्रॅव्हल्स बोरली मुंबई, बोरली डेली बस सर्व्हिस बुकिंग अवेलेबल, एर्टिगा इनोवा टूर अँड ट्रॅव्हल्ससाठी. सन्मान्य संदेशभाई कीर आमचे मित्र उद्योगपती, तसेच गोविंद गुणाजी, आपल्याला विनंती असेल फ्रेंड्स ग्रुप गोंडकरच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावर आपली बसण्याची व्यवस्था केली. गोविंदजी गुणाजी आणि संदेशभाई कीर. सर मॅचला पुन्हा सुरुवात होते. पुढचा बॉल फुल टॉस फुल टोल, त्याला सीमा रेषा पार, षटकार. काफी अच्छा शॉट, स्टेप आउट करके गेंद हवाई यात्रा पर 6 रनों के लिए, कोई मौका नहीं. अशफाक हरनेकर इनके जानिब से मुसेब बंदरकर के लिए 500 रुपए का इनाम आया हुआ है. यहाँ पर एक और लंबा शॉट, गेंद जा रही है फाइन लेग रीजन में, कोई मौका नहीं. 6 रन इस ओवर के अंदर. लगभग मुसेब बंदरकर ने अभी तक 5 छक्के लगाए, कोई मौका नहीं दिया है. मैंने कहा था कि 2 ओवर में 35 रन होंगे तो आसान होगा, मगर यहाँ पर 1 ओवर में ही 35 रन जुड़ा लिए. हे सर आपण जातोय टॉस कडे.
टॉससाठी या पुरार विपक्ष मसगाव. अल्तमश राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे फरहान के लिए. फरहान पहली मर्तबा स्ट्राइक पर पूरी ओवर मुसैब बंदरकर के छक्कों का मजा लेकर अब स्ट्राइक एंड पर आए फरहान. देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी करते. पिछले मैच के अंदर लड़खड़ाती हुई पारी को संभाला था यही फरहान भालदार ने. काफी अच्छे फॉर्म में नजर आ रहे इस सीजन में. फिर से एक बार पहली गेंद लेकर शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद थी. आसानी के साथ ढकेला है उसे. मिड विकेट की रीजन में 1 रन मिला और इस 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 36 पर. जी हाँ, ये चालाकी कह सकता हूं मैं फरहान की. मुसेब को चांस दिया है, मुसेब को मौका दिया है कि आप अपना आधा बचा हुआ काम पूरा कर दे. फिर से एक बार अच्छा शॉट, अपर कट खेला, गेंद जा रही है पॉइंट की रीजन में. कोई मौका नहीं. वाह, बहुत अच्छी फील्डिंग वहां पर. तभी भी 4 रन नहीं बचा सके. गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. और इस 4 रनों की मदद से शाहीन गोंदगर का स्कोर जा पहुंचा 40 रन. फिर से एक बार मुसैब बंदरकर एक जारहाना मूड में बल्लेबाजी करते हुए काजी अल्तमश के सामने. बहुत अच्छा शॉट, ओवर बीच लाइन की गेंद थी, हाफ वॉली बनाकर उसे उछाल कर खेल दिया है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. कोई मौका नहीं और 6 रन. और इस 6 रनों की मदद से टीम का स्कोर जा पहुंचा 46 और मुसैब बंदरकर का जाती स्कोर जा पहुंचा 44 रन. और इस मैच को अब गोंदघर के लिए जीतने के लिए 6 रनों की जरूरत. एक और अच्छा शॉट, गेंद देखना है अंपायर के इशारे के मुंतजिर. 6 रन और इस 6 रनों के साथ ये मैच को जीता और मुसैब ने अपना 50 हाफ सेंचुरी भी मुकम्मल की. सिर्फ व सिर्फ 9 गेंदों के अंदर. बहुत अच्छी बल्लेबाजी जिसके अंदर 7 छक्के 2 चौके और बॅट दिखाना बनता है यहाँ पर. नक्कीच पहा, बॅटला एक फ्लाइंग किस सुद्धा घेतली आहे त्यांनी. मुसेब बंदरकर 9 बॉल 50. या सीझनमध्ये 10 बॉल 50 मोहम्मद कैफच्या होत्या बोरलीच्या मैदानात. पण या सीझनमध्ये 9 बॉलमध्येच 50 अर्धशतक. कॅमेरा अजूनही मुसेबवर आहे. आपण 7 षटकार देऊन चौकार त्याच्या बॅटमधून पाहतात. हा स्टार आहे नक्कीच गोंडघरचा मुसेब बंदरकर. आणि हे मैदान आहे ना अखियार सर, त्यांना बऱ्याच वेळेस रास आले. बऱ्याच वेळेस त्यांनी या मैदानात चांगली कामगिरी, चांगली कॅप्टनशिप, मॅन ऑफ द सिरीजची चर्चा केली तर अशेलभाई यांच्या नाईट स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीज विलेज पूलमधून जाऊन सुद्धा त्यांनी टिपली. त्यानंतर आपण पाहिलं तर चॅलेंजर वाईज रणवेलीची मॅन ऑफ द सिरीज त्यांनी घेतली. तदनंतर श्रीवर्धन मसला प्रीमियर लीग याच मैदानातली चॅम्पियन त्याचा संघ ठरला. मुन्नर मौडाला संघ मालक आणि कॅप्टन मुसेब, त्याच्यात सुद्धा मॅन ऑफ द सिरीज मुसेबनी टिपली. काही कसे कारनामे अखियार सर सांगता येतील मुसेबच्या फलंदाजी आणि गोलंदाजी? चला, मॅन ऑफ द मॅच साठी आपण जाणार आहोत